नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम होम. किती वेळ झाला? 4च्या ट्रेन आली असतीस तर लवकर आली असतीस. तो आली रे आली. 2 दिवस. 2 दिवस ना. मग 2 दिवस पण किती महत्वाचे असतात माहिती आहे का? महिनाभर जातं. हा काय खाऊन आलं? काहीच नाही. खराब झाले म्हणून सगळे. हो इट्स अन कॉम्प्लिमेंट. आज तुझ्या आवडीचं काय केलं जेवायला माहिती आहे का? अरे ठीक वाटेल ना मला तर. अरे हिनं काय म्हणली होती, वरण भात कर, आणि मी मेसेज न बघताच अगोदर खिचडी केली. हिला खिचडी बात नाही, हमें खिचडी भी बहुत पसंद है. खिचडी आवडते म्हणून मी खिचडी केली. म्हटलं वरण भात तर रोजच खात दिसतो. आवडेल ना खिचडी पण? चलो. तर प्रिया आलेली आहे, सुट्ट्या आहेत, 2 दिवस आहेत म्हणून. तर हिनं हे मागच्या वेळेस टॉप नवीन घेतलेले होते तर ते फिटिंगसाठी आत्ता घेऊन आलेली आहे. तेच दाखवत होती आणि तिला तिच्या आवडीची किंवा तिला जे आवडतं तेच बनवलेलं आहे. मस्त अशी खिचडी बनवलेली आहे आणि त्यासोबतच खिचडी, चपाती आणि मेथीची भाजी. घरच्यासारखी चव किंवा भाजी मेसला नाही मिळत, वेगळीच टेस्ट असते. त्याच्यामुळे तिला म्हटलं आपल्या घरची पण खाऊन बघ, या दिवसात छान असते खाल्लेली. आणि आता याच्या पुढचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर मी तिच्यासाठी आलूचे पराठे करणार आहे. सो आलू उकडू घालत आहे कुकरमध्ये आणि तिला आवडतात खायला. तर आणि मिस्टरांना केलेले आहेत मस्त मोड आलेले चणे. तर हे चणे आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात. असेच मोड आलेले चणे जर सकाळी थोडेसे गुळासोबत खाल्ले ना तर आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात. आणि त्यासोबतच खिचडी गरम केलेली आहे. शिळी खिचडी फोडणी टाकून खायला कोणाकोणाला आवडते सांगा. आम्हाला तर खूप आवडते आणि त्यासोबतच प्रियाला सुद्धा खूप आवडते. वाव म्हणते तिनं फोनवर जर कधी ऐकलं तर. आणि आता तिला खिचडी खायला देऊन आता मी इथं पराठेसाठी आलू सगळं काही कोथिंबीर वगैरे निवडणार आहे. मिरच्या पण निवडायच्या आहेत आणि कांदा पण चिरून घ्यायचा आहे. आणि इथे ह्या दोघा बहीण भावांचं तिला नवीन टॅब घेतलेला होता गेल्या वेळेस, त्याच्याविषयीच काहीतरी बघत आहेत दोघं पण एकमेकांचं. आणि हे असेच एकमेकाजवळ बसलेलेच असतात ना, इकडे तिकडे जातात ना, मग मस्ती करतात, धिगाणा करतात, काही करतात, बसलेलेच असतात. प्रिया भूक लागली बेटा? येऊ देऊ. काय करायली? रात्रीचा मूवी झाला कंप्लीट? मूवी झाला का कंप्लीट? आणि इथं मी सकाळी अगोदर दवाखान्यात जाऊन आलेले होते तर त्याच्यामुळे मला लेट झाला आणि मग तिथून आल्यानंतर मी पराठे करत आहे. आता याची आलू पराठ्याची मी रेसिपी किंवा मी व्हिडिओ बनवला होता पण तो प्रियाच्या मोबाईलमध्ये गेला आणि मग परत तिला सेंड करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतोय आणि तिला वेळ पण नाही एडिट करून पाठवण्यासाठी. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, काय हरकत नाही, मी सेकंड टाईम ह्याची रेसिपी शेअर करेन. आता मी असंच जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो आपण पराठ्यासाठी जे सारण बनवतो ना बटाट्याचं, त्याची रेसिपी आणखीन एक वेळेस तुम्हाला नेक्स्ट टाईम शेअर करेन. तुम्ही कमेंट करून सांगा, लवकरच करेन. पोळीचं पीठ मळलं आणि आता पराठे करून घेत आहे. आणि या पराठ्यासोबत एक आपलं दही किंवा सॉस कशासोबत पण खाऊ शकतो. काही काही गोष्टी अचानक इतक्या काही होतात ना की आपल्याला अनपेक्षित पण असतात की असं होईल असं वाटत पण नाही. तर मी अचानकच माहेरी गेले होते आणि मला काय दुखत होतं ते पण तुम्हाला सांगेनच. तर तिथून आल्यानंतर आणखीन एक वेळेस डॉक्टरकडे गेले आणि तिथं थोडासा वेळ लागला. खरं सांगू का, असं दोन्ही पण मुलं जवळ असली ना खूप छान वाटतं. बहीण भाऊ मस्त गप्पा मारतात एकमेकांसोबत, हसी मजाक भांडण सगळं काही चालू असतं. पण जेव्हा एकटाच अभय असतो ना तेव्हा घर एकदम शांत शांत असतं. आणि हे दोघं असले ना की यांची बडबड मस्ती धिंगाणा चालू असते. एकाला गप्प बसवलं तर तो दुसऱ्याचं सांगतो, असं चालू असतं. आणि त्यातच खरं आनंद किंवा छान पण वाटतं. असं एकमेकांपासून दूर गेल्यानंतर हे खूप जाणवतं. असं वाटतं की घरामध्ये असं बोलायला कोणीच नाही आहे किंवा खूपच शांतता आहे. आणि दोघं जण असे झाले की कंप्लीट फॅमिली वाटते. त्यासोबतच त्यांची आजी आजोबा असल्यानंतर पण वाटते. पण आता सध्या जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला सवय लागलेली असते त्याच्यामुळे छान वाटतं. तुम्हाला बॅकग्राऊंडला वेगळा आवाज येत असेल, बाहेर काम सुरू आहेत कन्स्ट्रक्शनचे, त्याच्यामुळे आवाज येत आहेत. आता त्या आवाज थांबेपर्यंत जर विचार केला ना तर खूप उशीर होईल. या अगोदरच हा व्हिडिओ येण्यासाठी उशीर झालेला आहे, कारण याच्या अगोदर मी काळा घोडा फेस्टिवलचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो प्रियासोबत आम्ही दोघीजण गेलेले होतो. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. आणि खरंच खूप छान होता तो आर्ट फेस्टिवल. प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे
आता हे पराठे सुद्धा ना अभयला लाल तिखट टाकलेले असे लाल लाल छान आवडतात आणि प्रियाला असे पिवळे पिवळे हिरव्या मिरच्याचे आवडतात. दोघांनाची म्हणजे एकच गोष्ट आहे पण वेगवेगळी आवडते. पण यावेळेस प्रियाच्या आवडीचे बनवलेले आहेत म्हणून हिरव्या मिरच्याचे बनवलेले आहेत. आपण आई जे असतो ना ते प्रत्येक मुलाच्या आवडीचं करत असतो. प्रिया आली की तिच्या आवडीचं बनतं आणि प्रिया नसली की अभयच्या आवडीचं बनतं. कारण आपण आधी मुलांचं आवडीचा किंवा प्रेफरन्स देतो जे आहे ते, त्यांना जे आवडतं ते. आणि विशेष करून लांब गेल्यानंतर तर त्यांची आवड आपण खूप जपतो. त्यांना जे आवडतं आणि जे जे खावंसं वाटतं ते जे म्हणतात ते बनवतो. तर इथं उशीर झाल्यामुळे मी फास्ट बनवत होते आणि पाहू शकता अशा प्रकारे जर आपण पराठ्यामध्ये जर सारण भरलं ना तर पराठे छान होतात आणि अगदी काठापर्यंत ते आपलं बटाट्याचं सारण जातं. तुम्हीसुद्धा असे बनवत असाल पण मी कशा प्रकारे बनवते ते सांगत आहे. आणि याचं आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ मी आणखीन कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर इथं पाहू शकता छान असे पराठे झालेले आहेत. तुम्ही पण असेच करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि पराठ्याचं सारण पाहू शकता किती एकदम काठापर्यंत गेलेलं आहे ते. आणि टेस्टला पण खूप छान लागतात. तुमच्या मुलांना जसे आवडतील तसे किंवा या प्रकारचे सुद्धा नक्की करून पहा. तर चला आता दोघांना पण जेवायला देते कारण अगोदरच लेट झालेला आहे. इथं पराठे अभयला आवडतात दह्यासोबत आणि प्रियाला आवडतात सॉससोबत. तर दोघांसाठी पण प्लेट तयार आहे. हाय, कसे झालेत ग पराठे? एकदम बकवास. चुरमेश्वरी. अभयला चटणी पाहिजे होती है ना? अरे वेळ लागला मी दवाखान्यात गेल्यामुळे, नाही तर झाली असते. तिला काय ते गाणे ऐकायचं होतं आणि गाणे ऐकत ऐकत ते कोणता गेम असतो तो पळायचा, तो गेम खेळायचा होता तिला. हाँ नाही अभी की नाही मैंने. बरं पराठे कसे झालेत मला सांग. हे काय आहे? चला या बहीण भावांच्या गप्पा होत मस्त असं पराठे एन्जॉय करत आहेत. मी पण करते. तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडल्यास लाईक शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा सांगा. चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.